नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, मागील 8 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली। त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला, वाहून पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्याचं प्रचंड पिकाचं देखील नुकसान झालेलं असेल। कांदा असेल, बाजरी असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं या पिकाच्या माध्यमातून नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर विजा पडल्यामुळे अनेक ठिकाणं शेतकऱ्याची बैल दगावलेली आहेत, गाय दगावलेली आहे, म्हैस देखील दगावलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या गुराढोरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी बांधवांनो, खरं तर तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमची गुरढोरं तुमच्या शेतीमध्ये राबत असतात आणि त्याच्या माध्यमातून तुमचं उत्पादन वाढत असतं। मात्र हे दुःखद घटना तुमच्या नशिबी आल्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या गुराढोरांची आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। आज रोजी नांदेड येथे वीज पडून गजानन सोपान वाके यांचे दोन्ही बैल मरण पावले। ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यावर आसमानी संकट ओढवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांची बैल यापूर्वी या 4-5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये दगावल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, जेणेकरून या शेतकऱ्यांना आता शेती करणं सोपं जाईल। कारण की त्यांचे बैल दगावल्यामुळे ते कशी शेती करणार असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे।